सेक्युलरिझमचा किडा फक्त त्याच ठिकाणी असतो जिथं बीजेपीची सरकार असते. तर पश्चिम बंगालमध्ये बीजेपीची सरकार आली आहे. तर काही हिंदू मुलींनी बीजेपीची सरकार आली म्हणून साजरा करण्यासाठी व्हिडिओ बनवले. जय श्रीराम असं काही नारे वगैरे लावले. भवानीचे नारे लावले. आपलं छत्रपती शिवाजी महाराज की जय असं सुद्धा म्हटले. कैसा हराया, गाइस आप लोग किसको ढूंढ रहे हैं? सुफियान भाई को। और आज का मेन्यू क्या है? दाल पूरी। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, जय भवानी जय शिवाजी। तर काही सेक्युलर म्हणजे जे पीसफुल कम्युनिटीचे लोक होते, जे सेक्युलर लोक होते, त्यांनी त्या व्हिडिओवर कमेंट केला की आम्ही तुम्हाला मारून टाकू, आम्ही तुमचा रेप करू, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या मुलींना धमक्यात होत्या. तर त्या मुलीने दुसऱ्या व्हिडिओमध्ये विचारलं की आमच्या म्हणजे आम्ही नेमकं असं काय केलं की तुम्ही आम्हाला रेपच्या धमक्या देताय, आम्हाला मारण्याच्या धमक्या देताय. इस वीडियो में ऐसा क्या है जिसमें हम लोगों को थ्रेट्स आ रहा है, माँ बहन की गाली दी जा रही है और धमकियाँ आ रही हैं कि बाहर निकलो देश लेंगे। हमने तो किसी कम्युनिटी को कुछ बोला नहीं, किसी के रिलीजन पे कोई सवाल नहीं किया। तर दुसऱ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्या लोकांनी पीसफुल कम्युनिटीच्या लोकांनी म्हणजे सेक्युलर किडे ज्यांच्या गाडीमध्ये सेक्युलरची किडे का त्या लोकांनी म्हटले की तुमच्यामुळे आमच्या सांप्रदायिक मतभेद भावना होत आहेत की आणि आमच्या भावनांना ठेस पोहोचते. तर आपण त्या भारतामध्ये राहतो जिथे की दुसऱ्या पार्टीचे मेंबर जिंकून आल्यावर ते म्हणू शकतात की कैसे हराया, अबे पूरा मुंबरा को हरा हरा बना देंगे. कैसा हराया? अशा लोकांना म्हणजे ह्या गोष्टी काही त्यांना वाटत नाही की सांप्रदायिक मतभेद होऊ शकतात की दुसऱ्या लोकांच्या भावना असे दुखू शकतात, असं काही वाटत नाही. पण जिथं प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं जातं, जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, जिथं जिथं हिंदू देवी देवतांचं नाव घेतलं जातं, त्या ठिकाणी फक्त लोकांचा सेक्युलर किडा असा जागे होतो आणि त्यांच्या गांडीची वळवळ होती. तर मला एवढं सांगायचं आहे, फक्त जिथं पण तुम्ही कुठेही बघा तर फक्त हिंदूच टार्गेट होत आहे आतापर्यंत आणि हिंदूच टार्गेट होत आलेले. आणि मला त्या लोकांना हेच सांगायचं आहे की सेक्युलरिझमचा किडा तुमच्या गांडीमध्येच राहू द्या, पण कधीच हिंदू धर्माला टार्गेट करू नका. कारण जो राम का नाही वो किसी काम का नाही. जय श्रीराम.